नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आनंद म्हणजे हर्ष, सुख, संतोष, उल्हास, समाधान इत्यादी या सुखांसाठी प्राचीन काळापासून गुहेतील आदी मानवापासून मनुष्य धडपडतो आहे. मग त्याला सुख मिळाले काय? सुखाचा शोध लागला काय? तर माणसाला भौतिक सुखे खूप मिळाली. पूर्वी एखाद्या राजाला, सम्राटाला नव्हती इतकी सुखे सामान्य माणसाला मिळायला लागली. आज भौतिक सुख साधनांची रेलचेल झाली आहे. फ्रीज, टीव्ही, फोन, गाड्या, टेप रेकॉर्ड, मोबाईल, कॉम्प्युटर, बंगले इत्यादी या सगळ्या बाह्य सुखसोयी झाल्या, परंतु माणसाच्या अंतर्मनात डोकावले तर तो अस्वस्थ आहे, बेचैन आहे. रात्री 1:30 वाजता 3ऱ्या मजल्यावर खूप श्रीमंत असणारा मनुष्य तडपडतो आहे. का तर त्याला झोप नाही. पलंग आहे, गादी, मच्छरदाणी, सुगंधी अत्तर सगळ्या सुविधा आहेत, पण त्याला झोप नाही. तो खिडकीतून डोकावून खाली बघतोय तर एक हमाल कामाची पाटी उशाला घेऊन गाढ झोपी गेला आहे. मग तो 3ऱ्या मजल्यावरचा अस्वस्थ मनुष्य झोपेच्या गोळ्या घेतो आहे, इंजेक्शन घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला आरोग्यदायी निवांत झोप येत नाही. झोपेची फक्त ग्लानी येते, कारण त्याला त्याच्या इस्टेटीची काळजी आहे, चिंता आहे. काय आहे हो या दुःखाचे मूळ? दुःखाचे मूळ शोधता आले पाहिजे. सुख पाहिजे तर दुःखाचे मूळ सोडा. दुःखाचे मूळ तर सोडायचे नाही आणि सुख तर पाहिजे आहे, हे होणार नाही. एका म्यान्यात 2 तलवारी मावणार नाहीत. मग दुःखाचे मूळ काय? तर क्रोध, मान, माया, लोभ, द्वेष, मत्सर हे सर्व विषय सोडले पाहिजेत. क्रोध म्हणजे राग आणि राग म्हणजे आग आहे. आणि ही आग जोपर्यंत चुलीत आहे तोपर्यंत ठीक आहे. ती आग बाहेर आल्यावर घर पेटायला कमी करत नाही. त्यामुळे सर्व गुणांची राख रांगोळी होते. राग आला की डोळे लाल होतात, अंग, ओठ थरथरतात, मन अस्वस्थ होते. मग क्रोधाच्या या अशा अवस्थेमध्ये काहीतरी अनर्थ घडतो. म्हणून या विषयांपासून आपण दूर राहिले पाहिजे. तेव्हा या सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या पाहिजेत. तसेच साऱ्या दुःखाचे मूळ हेच आहे की आपण सुखी आहोत की दुःखी आहोत याची विवंचना करीत बसण्याला मिळणारी सवड. म्हणून म्हणतो, रिकाम मन शैतानाचे घर असते. तेव्हा स्वतःच्या मनाला, स्वतःला सतत चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. सतत काही ना काही करत राहा, म्हणजे आपण दुःखी आहोत का सुखी आहोत हे शोधायला वेळच लागणार नाही. एखाद्या अशा गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवा ज्यातून तुम्हाला खूप आनंद मिळू शकेल. आनंदी जीवन जगा, स्वतःलाही आनंदी ठेवा, इतरांनाही आनंद द्या. धन्यवाद.